मला देते एक बाई, दे ना ग. म्हणजे आता तू करून. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज पण सकाळी आम्ही वॉक करायसाठी आलो. आज निकिता पण उठली होती तर ती पण आली आहे आणि जरा बरं वाटलं. काय झालं, कंटिन्यू 2 दिवस माझं डोकं दुखत होतं. म्हटलं हवा मिळत नाही आहे, शुद्ध हवाची गरज आहे, थोडं ऑक्सिजन भेटलं तर व्यवस्थित वाटेल. आणि खरंच काल आली ना, काल माझं अजिबात डोकं दुखलं नाही. कंटिन्यू जेव्हा 2 दिवस डोकं दुखतं आणि ती गोळी घ्यावी लागते तेव्हा खरंच कसं तरी वाटतं. म्हणून मस्तपैकी आज पण वॉक झाला. आय होप आज बरीचशी कामं करायची आहे पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करते. सो स्टे ट्यून. आता मी इथे फिरायला तर आले, पण खरं मनातलं सांगू, मला असं वाटतं की कुठल्याही कॉलेज कॅम्पसमध्ये असं आउटसायडरला एंट्री मिळालीच नाही पाहिजे. आता याचा कॅम्पस खूप मोठा आहे, एरिया खूप मोठा आहे. हाच नाही, या व्यतिरिक्त सुद्धा फिरायला जागा आहे, पण तरीही इथे लोक फिरतात. आता कॉलेज बंद असल्यामुळे कदाचित फिरत असतील, पण बिल्डिंग्स ज्या आहेत मेन खूप साऱ्या नवीन पण झालेल्या आहेत. तिथे प्रॉपर लॉक आहे, गेट आहे, सिक्युरिटी गार्ड आहे. तसेही गार्ड्स फिरत असतात म्हणून कदाचित एंट्री असेल. पण आय थिंक कॉलेज चालू झाल्यावर ही एंट्री मिळत नसेल. आय डोंट नो, मला तर खूप वर्ष झालेत, पण तरी माझ्या मनातून असं मला वाटलं की कुठल्याच कॉलेजमध्ये अशी एंट्रीच नाही मिळाली पाहिजे आउटसायडरला. कॉलेज म्हणजे फक्त कॉलेज असलं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. VMV कॉलेजमधून जर तुम्ही असाल तर पक्का कमेंट करा. आता घरी आल्यानंतर ना आवरलं सगळं आणि आज नाश्ता स्किप केला. लवकर पावभाजीची तयारी करायला घेतली, कारण आधीपासूनच पावभाजीचा प्लॅन होता. रात्री काही तो सक्सेसफुल होत नव्हता, म्हणून म्हटलं की आपण घरी असतानाच तो सक्सेसफुल होईल, कारण रात्री मोस्टली आम्ही बाहेर असतो आणि आईकडून एवढं काही सगळं होत नाही. आणि तसंही सकाळचा नाश्ता होतो, दुपारी जेवायला 2 वाजतात, त्यानंतर सगळं आवरेपर्यंत 3 होऊनच जातात. म्हणून संध्याकाळी खूप भूक पण असते. म्हणून म्हटलं ताणून जर पावभाजी खायची असेल तर ती जेवणाच्या आधीच बनवली पाहिजे. 11:30-12 वाजता आमचा जेवायचा प्लॅन आहे. त्यानंतर आणखी आम्हाला एक काम आहे. कोणतं काम करायचं आहे ते पण पुढे तुम्हाला दिसेलच. पण हे किचनमध्ये इतकं गरम होत होतं बघा. एक सीलिंग फॅन लागलेला आहे, एक तो वर नॉर्मल फॅन जो असतो तो लागलेला आहे, आणि आईने कूलर पण लावलेला आहे. म्हणजे इव्हन पोळीवाल्या मावशी किंवा भांडीवाल्या मावशी येतात ना, त्यासुद्धा कूलर लावूनच काम करतात, एवढी जास्त गरमी आहे. काल आम्ही मोची गल्लीमध्ये गेलो होतो, तिथून मी हे झुमके घेतले. मस्त मिळाले, मला छोटेच पाहिजे होते. आणि खाऊ गल्ली जशी असते ना तशी ही मोची गल्ली. इथे बऱ्यापैकी व्हेरायटीज मिळतात, खूप सारं सामान अगदी स्वस्त दरात मिळतं, होलसेल रेटमध्ये मिळतं असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. शॉपिंग दाखवतेच मी तुम्हाला नंतर. पण पावभाजी तयार झाली होती. पहिले या चिल्ल्या पिल्लांचं करून दिलं, गरम गरम पाव सर्वांना सर्व केले, आणि त्यानंतर आम्ही दोघी बहिणी मस्तपैकी निवांत गरम पाव करून आता पावभाजीचा आस्वाद घेतो. हां, एवढी मोठी टिकली कशाला लावली तू? हेअरबँड लाव, हेअरबँड लाव. पावभाजीचा प्लॅन लवकर उरकण्यामागचं दुसरं कारण हे होतं, आम्हाला आज अनारसे करायचे होते. लहानपणी सगळ्यांनीच आपल्या आईला मदत केली असेल, अगदी डब्बे भरून आई अनारसे करायची. आता तेवढे खाल्लेही जात नाही आणि करणंही होत नाही. मी तर अजूनपर्यंत अनारसे ट्राय केले नाही, विकतचे केले आहेत. आता अनारसे जसं धोंड्याचा महिना आपण म्हणतो, धोंडे गाईला किंवा मंदिरात किंवा 33 धोंडे असे दान केले जातात, तसंच ना 33 अनारसे बत्ताशे म्हणजे 33 असं काहीतरी दान करायचं असतं. अनारसे सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे आईचं म्हणणं होतं माझं मंदिरातही देणं होईल आणि तुम्हाला पण देता येईल. म्हणून मस्तपैकी आम्ही तिघींनी मिळून पटकन असे अनारसे केले. आणि माझ्या चेहऱ्यावरचं तेल प्लस हे अनारसावरचं तेल, तरीही ते खाण्यात जो आनंद होता ना तो खूप वेगळा होता. इतकी गरमी झाली आहे, तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरचं तेल, घाम जे काय असेल ते. 6:10 झालेत, सगळेजण आम्ही तयार झालो आहे आणि आता अंबादेवीला जायचं आहे. अमरावतीमध्ये आल्यानंतर अंबादेवीला जाणं फिक्स असतं. मागचे काही दिवस जाता आलं नाही, म्हटलं आता कमी दिवस राहिले आहे, चला जाऊन येऊ. आणि संध्याकाळीच जायला परवडतं, दुपारची इतकी जास्त ऊन होऊन जाईल. तशी तर मी पहिले यायची ना तेव्हा शेगावला पण जायची, पण आता हे चिल्ले पिल्ले घेऊन एवढ्या उन्हाचं काही जाणं होत नाही. खूप वर्ष झाली मी गेली पण नाही. पण देवीत इथे आल्यानंतर देवीत मी जातच असते. देवीची ओटी भरणार आहे, अधिक महिना आहे, सो म्हटलं चला देवीची ओटी भरते आणि त्यानंतर मग उद्याचं बघूया. आता आईची पण ओटी भरायची आहे.
सो चला, काही शॉपिंग वगैरे करायची नाही आहे देवीत. नाहीतर सुरुवातीला असंच व्हायचं की मी देवाचे कपडे किंवा काही घ्यायचं असेल तर ते पण देवीतूनच घेऊन जायची. पण आत्ता नाही, आत्ता मला तिकडचे शॉप बऱ्यापैकी माहिती झालेले आहेत, जवळ पण आहे. सो मी इथून असं काही घेऊन जात नाही. नाहीतर मी देवांचे कपडे आत्ताही जे टाकायसाठी घेते ना त्या मंदिरामध्ये पायऱ्यांवर, ते मी इथूनच घेऊन जात असते. कालच आम्ही ते क्लोथ्स घेऊन आलो. तर शॉपिंग तर मी अशी खूप काही तुमच्याशी शेअर केली नाही. पण चला आता देवीत जाऊया. तिथे काही मला व्हिडिओ शूट करता येणार नाही कारण आतमध्ये बऱ्याचशा मंदिरांमध्ये कॅमेरा अलाऊच नसतो. पण बाहेर जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करेल. झाल्यास तर बांगड्या भरायच्या आहे, अधिक मास आहे तर आईकडून बांगड्या मिळणार आहे. बाकी साड्या वगैरे तर मी घेतलेल्याच आहे. आणि या चिल्ल्या पिल्लांना काही लागतं थोडंफार. रावीला काय हवं आहे? बांगडी हवी आहे रावीला? बांगडी हवी आहे ना, की वॉच हवी आहे? वॉच? तुला काय समजते ग वॉच? हां, तर बघ रावीची पर्स. वाव, तुझी पर्स देते मला? देते? दे ना ग, दे ना ग तुझी पर्स मला. एरवी 7 नंतर बाहेर पडणाऱ्या आम्ही आज 6 नंतरच बाहेर पडलो. कारण ट्राफिकच एवढं जास्त लागतं आणि देवीत पण गर्दी असणार आहे कारण आज एकादशी होती. आत्ता जरा गर्दी कमी आहे, पण आम्ही जेव्हा बाहेर पडू ना तेव्हाच मी तुम्हाला ट्राफिक दाखवेल. अगदी 2 व्हीलर्स मंदिराच्या गेटपर्यंत गेलेल्या असतात. आता अधिक मास आहे, तसंही देवीत आल्यानंतर ओटी भरतच असते. तर आता दोन्ही देवीची मस्तपैकी ओटी भरणार आहे. ओटीचं ताट सगळं इथूनच घेतलं. फक्त आई तिचं ओटीचं सामान घरून घेऊन आली होती आणि नेहमी ती घरूनच घेऊन येते. आता आतमध्ये गेल्यानंतर मला काही शूट करता येणार नाही. आय होप मी शूट करू शकले असते, कारण जे कोणी येत नाही त्यांनासुद्धा बघता येतं. आता जे अमरावतीत किंवा विदर्भात राहणारे आहेत त्यांनी एकदा तरी देवीचं दर्शन घेतलंच असेल. तरीही थोडंसं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि गर्दी व्हायच्या आधीच छान आमचं दर्शन आणि ओटी भरणंसुद्धा झालं. हे मला काहीतरी नवीन वाटलं. असं कमळाच्या फुलासारखं आहे आणि काही पूजा करायची असेल तर ते छान दिसेल. आता पिवळं वस्त्र मी घेतलं होतं देवघरात टाकण्यासाठी, म्हणून लाल कलरचं ते असं कमळ घेतलं आहे. आणखी आतमध्ये गेलो कारण आमच्या तिघींनाही एकमेकींना बांगड्या भरायच्या होत्या, स्पेशली अधिक महिन्यानिमित्त. तशी पण आई देवीत आले की बांगड्या भरून देतच असते. मग यावेळी तिघींनी पण एकमेकींसाठी बांगड्या घेतल्या. आल्यानंतर जेवणं वगैरे केली. तोपर्यंत आईने पुरणाची डाळ शिजवून घेतली आणि आता तिला पुरण पण शिजवून घ्यायचं आहे. उद्या खूप घाई होईल किंवा जास्त वेळ मिळणार नाही, म्हणून आजच पुरण पण शिजवून घेतलं आणि मी तिची या कामामध्ये मदत करत होती. आता पुरणाची डाळ लहानपणी आम्ही तिघं पण खायचो, तशी आत्ताही खायची इच्छा झाली होती. पण आत्ता आईने ना वेगळ्या पद्धतीने पुरण शिजवलं. पण आमच्यासाठी मात्र तिने अशी थोडीशी डाळ काढून ठेवलेली आहे. तुम्ही खात होता का तुमच्या लहानपणी नुसतं तशी पुरणाची डाळ शिजवलेली? मला कमेंट करून नक्की सांगा. आत्ता ना माझ्या हातचीच डाळ मला ती आवडत नाही, ती आईच्या हातचीच चांगली लागायची. मी तसं गुळाचं पुरण बनवते. असो, खूप झालं पुरण. आता आम्ही सगळेजण इथे आईस्क्रीम एन्जॉय करतोय. हॅलो अँड गुड मॉर्निंग अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आजचा दुसरा दिवस. गुड मॉर्निंग नाही आहे, ॲक्च्युली गुड आफ्टरनून झाले. करेक्ट 12 वाजले आहेत. हा असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कधी लाईट जाईल काहीच नेम नाही आहे. इतके वेळा लाईट गेलेली आहे आणि मी केस असे मोकळे सोडले, मला असं आठवतच नाही आहे. नुसतं केसाचा असा अंबाडा वर राहतो आहे. हे दोघंजण टी व्ही बघत होते. मी त्यांना आवाज कमी करायला लावला, कूलर बंद केला, त्यानंतर व्हिडिओची सुरुवात केली. तरी पण फायनली जे व्हायचं तेच झालं. लाईट गेली आहे आणि आज आमच्या विवानचा बर्थडे आहे. किती इयर्सचा झाला विवान? 6. किती इयर्सचा झाला दादा तुझा? 6. इकडे बघ. आणि रियांश गेला आहे त्याचे स्पेक्स घ्यायला, जे काल परवा टाकले होते आय थिंक, ते घ्यायला गेला आहे. आणि निकिता आणि वैभव म्हणजे ते गेले आहेत बाहेर डीमार्टमध्ये. थोडंसं सामान आणायचं होतं, स्पेशली याच्यासाठी काहीतरी आणायचं असेल त्यासाठी ते बाहेर गेले आहेत आणि म्हणूनच हे दोघंजणं टी व्ही लावून बसले होते. लाईट काही आलेला नाही आहे. हा एक तो चार्जेबल लाईट चालू आहे. रावी गेम खेळते तू? तर स्वयंपाक झालेला आहे. आज मस्त पनीरची भाजी, पुरणपोळी, धोंडे,
सगळं म्हणजे पाहुणचार असतो ना, कारण उद्या मी जाणार आहे आणि उद्या मी मुद्दामच करू देत नाही हे सगळं, कारण की ना खूप असं जास्त हेवी झालं की मग संध्याकाळी म्हणजे रात्री जेवायची इच्छा होत नाही. माझी 9ची ट्रेन आहे उद्याची आणि मी घरूनच जेवून जात असते, त्यामुळे दुपारचंच जर हेवी झालं तर मग संध्याकाळी काहीच खायची इच्छा होत नाही. म्हणून आजच पाहुणचार आहे, सगळेजण आलेले आहे, निकिता पण आहे, हे सगळे झालंच तर हे पण उद्याच जाणार आहे, त्यामुळे आजच पाहुणचार आहे. आणि अधिक मास आहे, सो धोंडे 33 धोंडे जे गाईला अर्पण करतात, नैवेद्य देतात, ते 33च म्हटलं 33 ते गाईला नैवेद्य लावायचे असतात. त्यात काल परवा आम्ही ते अनारसे केले, ते पण आई 33 देणार आहे. त्यानंतर मंदिरात पण द्यायचं आहे, असं सगळं हे चालू आहे. सो आज 33 पुरणाचे धुंडे प्लस पुरणपोळी आणि बाकीचा पाहुणचार. सो चला, जे काय आज करेल बड्डे सेलिब्रेशन आमचा ॲक्च्युली वेगळा प्लॅन होता, पण या उन्हामुळे त्यानंतर सुजितला सुट्टी नाही आहे, त्यामुळे सगळं कॅन्सल करावं लागलं. नाहीतर आमचा मस्त वॉटर पार्कला जाण्याचा प्लॅन होता, पण ऊन इतकं जास्त आहे की ते कॅन्सल करावं लागलं. आता थोडासा लाईट कमी येतो आहे, पण ठीक आहे, 2 दिवसाचा प्रश्न आहे. चला, व्हिडिओ जेवढा होईल तेवढा मी आजचा पण शूट करण्याचा प्रयत्न करेन. दोन दिवसापासून वातावरण जरा क्लाउडी होतं, पण आज अक्षरशः गारांचा पाऊस पडला. मस्त वातावरण थंड झालं होतं, पण आमच्या मनात एकच भीती होती की आता लाईट तर जाणार नाही ना, त्यामुळे सगळे घाबरले होते. छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं, प्लॅन जो होता तो सक्सेसफुल नाही झाला, पण म्हटलं बड्डेच्या दिवशी छोटंसं सेलिब्रेशन झालंच पाहिजे. हवं तर निकिता तिच्या घरी गेल्यानंतर परत सेलिब्रेट करेल. आता सगळी तयारी झाली होती, म्हटलं चला तयारी झालीच आहे तर आईचीसुद्धा ओटी भरून घेते. खरं सांगू, मला यामागचं कारण किंवा काय काहीच माहिती नाही आहे. कधी म्हणतो ना आपण, चांगल्या गोष्टीसाठी कारणाची गरज नसते, तशा टाईपचं हे. म्हणजे आईची ओटी का भरतात अधिक महिन्यात यामागचं कारण मला माहिती नाही आहे खरंच, पण ती चांगली गोष्ट होती. आईसुद्धा आमची भरणार होती, धोंड्याचा महिना त्यासाठीच असतो, पण म्हटलं चला या निमित्ताने आपण आईचीसुद्धा ओटी भरूया. म्हणून मी निकिताने मस्तपैकी खणं, नारळ आणि साडी, बांगड्या वगैरे देऊन मस्त आईची ओटी भरली. त्यानंतर विवानचं औक्षण केलं. आता आम्ही तिघीजणी झालो होतो, म्हणून रावीनी पण विवान दादाचं खूप गोड असं औक्षण केलं. आणि तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्टी सांगते, आपण खूप कॅज्युअली घेतो हे, पण बघा बड्डेसाठी ना हे जे आणलेलं आहे क्रॅकर, काय म्हणतात त्याला माहिती नाही, पण इतका मोठा इन्सिडंट आता झाला असता विवानच्या किंवा रियांशच्या केसांवर जर ते पडलं असतं तर काहीतरी वेगळंच झालं असतं. त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते, नुसतं केक आणा, त्यावर अशा कॅन्डल किंवा याला काय म्हणतात खरंच मला माहिती नाही, पण मी स्वतः 10-11 वर्षात हे कधीच आणलं नाही कुणाच्याच बड्डेसाठी. सो प्लीज, हे फक्त एक शो असतं, त्यामुळे खूप भयंकर इन्सिडेंट होताना आपण कित्येक व्हिडिओ बघितले आहेत. सो प्लीज अवॉइड दिस. आता केक जसा कट झाला ना, केक तर खाऊन झालाच आहे, पण या तिघांनाही पिझ्झाची एवढी घाई लागली होती, म्हटलं या तिघांना आधी देऊया आणि त्यानंतर मग निवांत आपल्याला खाता येईल. आज बाहेर जायचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, पण सगळ्यांनी मिळून अशी छान पिझ्झा पार्टी एन्जॉय केली. किती घाई असते ना मुलांना, म्हणजे केक कटिंग करायचं आहे, लगेच पेटपूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेचच काय गिफ्ट आले हे पण बघायचं आहे. तसाच हा सगळा गिफ्ट घेऊन बसलेला काय आलं हे बघण्यासाठी. तोवर आईने माझी आणि निकिताची ओटी भरली. अधिक मासात मुलीची ओटी भरतात, जावायला किंवा मुलीला काहीतरी वस्तू देतात, म्हणजे दान करतात ते. तर त्यांच्याकडून जे काही शक्य होईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक आईवडीलच आपल्या मुलीसाठी या अधिक महिन्यातच नाही, तसंही जे होईल ते करण्याचा प्रयत्न करत असतात. सो तसंच आता आई माझी ओटी भरते आणि माझं झालं की लगेच निकिताची सुद्धा भरेल. तर असा हा यावेळी सगळंच काही म्हणजे जुळून आलं, अधिक महिना किंवा सगळं छान गेले हे दिवस. आता उद्या मला निघायचं आहे इथून, सो उद्याचा एक शेवटचा व्हिडिओ असणार आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा.